शिवाय नमः शिवाय पैसे आता कमी देऊ आहे शॉर्टकट शॉर्टकट देऊ हा लवकर झालं पाहिजे साडेच्या नाही दादा सापलं आहे पैसे सगळी आहे लवकर चालू आहे
बारके बियाला होता तुझा बारके बियाला जाऊ पाटणाकडे इकडे धावा दिला शिवदर्शन झाल्यावर दोन दुपट्टी शिवदर्शन झाल्यावर दुपट्टी येणार ना त्याने एका उत्सव दिलं होतं ना की शिवदर्शन झाल्यावर त्याला दुप्पट ताकद भेटतात ताकद गेली पंख तोडले वाटतं असं विषय आला अधिकार स्वतःच्या हाती घेतले पण त्याच अधिकारानं या विश्वात तुझं वर्तन हे जरी तुझ्या प्रजातीच्या रक्षणासाठी होतं तरी तुझ्याकडून काही कसे अधर्म घडत गेले याची जाणीव आहे का तुला ऐकूया वैनतेयाचे पंख छेदणारा तू कोण लावून गेला एवढा सामर्थ्य तुझ्या अंगी कुठून येणार आणि ज्या देवी शांडिल्लीने शाप दिला आणि त्या शापाच्या करूनच वैनतेयाचे पंख त्याच्या देहापासून दूर गेले पण तिनं धर्म कायदेही तुडविला नाही उशापही दिला आणि तो कोणता असेल ज्यावेळी शिवशंकरांचं दर्शन घडेल त्यावेळी त्याला पंख प्राप्त होतील ते होतील पण याआधी होतं त्यापेक्षा दुप्पटीला बळ प्राप्त होईल तेव्हा पहा हे गरुडा हा देव तिला पंख प्रदान प्रजातीचं रक्षण करणं इष्ट कार्यच होतं पण हे सर्व तू घडविलंस याआधी या देवानं तुझ्या प्रजातीचं रक्षण कसं होईल हे तुला सूचित केलं असतं पण हे सर्व का घडवावं लागलं तर निमित्त कुठल्याही गोष्टीला निमित्त असावंच लागतं असत्य नसेल तर सत्याचं महत्व या विश्वाला कळत नाही अधर्म नसेल तर धर्माचं रहस्य कळत नाही तद्वत या विश्वात वाईटातून चांगल्याची निर्मिती होते तसाच प्रकार राजा कुशलनं घडला राजा कुशलनं अतोनात मांसाहार करावा काय आणि याची परिणती म्हणून तुझ्या मुखातून शापवाणी बाहेर पडावी काय शाप दग्ध राजा कुशलला तू केलास पण या देवाला येणं भाग पडलं अर्थात हा देव तुझ्या प्रजातीचं रक्षण कसं होईल हे तुला सूची घडत होईल तुमचाच मांसाहार काय या विश्वात कुठल्याही पशुपक्ष्यांचा मांसाहार हा एक प्रकारचा तामसी आहार आहे आणि तो तामसी आहार अति प्रमाणात शरीरात दिला की बुद्धीचं संतुलन बिघडतं सुष्ट असणारा जीव हा दुष्ट प्रवृत्तीनं वागू लागतो आणि म्हणूनच देव तत्वानं याचा अधिक विचार केला आणि आयुर्वेदाचा अभ्यास करून 3 प्रकारचे आहार निर्मिले सात्विक राजस आणि तामस राजस आहाराला प्राधान्य आलं नाही पण सात्विक आहार आणि तामसी आहार प्रामुख्यानं गणले गेले आता सात्विक आहार म्हणजे काय
तर शाकाहार कश्यप ऋषींच्या 36 भार्या यातील एका भार्येपासून कडधान्यांची निर्मिती झाली आणि ही कडधान्य सात्विक आहारात गणली गेली. अर्थात तो शाकाहार प्रत्येकाने स्वतःच्या जीवनात घेणं उचित आहे, कर्मप्राप्त आहे. याला कारण काय? तर शाकाहारात म्हणजे त्या कडधान्यात मानवाच्या बुद्धीचा उच्चांक गाठण्याचं सामर्थ्य ती तत्व सामावली गेली. अर्थात बुद्धीचं संतुलन स्थिर राहण्यासाठी आणि शरीर स्वस्थ राहण्यासाठी केवळ सात्विक आहार म्हणजे शाकाहार अति प्रमाणात शरीरात जाणं गरजेचं आहे. तामसी आहारही घेतला पाहिजे, कारण तामसी आहार हा बुद्धीसाठी योग्य आहे, फल संवर्धनासाठी योग्य आहे. पण तामसी आहारामुळे बुद्धीचं संतुलन बिघडतं. अति झाली की त्या ठिकाणी केवळ अहंकारी प्रवृत्ती जागृत होते आणि तो अहंकार बोलले असेल तर आहार प्रमाणात देणं गरजेचं आहे. कला अंजडी तेव्हा परीक्षा कशा पास होची याची गरज ती शिकवती आम्ही आपले जाऊ मशीनमध्ये घालून 5 विश्व पाप असेल, काहीतरी 10 विश्व पुण्य आणि 10 विश्व पाप असं भागांचं प्रमाण समांतरात केलं जाणार. पण त्या पलीकडे येणारं चौथं युग म्हणजे घोर कलियुग. या नांदगाव नाही, मनुष्य प्राण्यांच्या वाट्याला येईल. त्यानंतर 1.5 विश्व पुण्य आणि 11.5 विश्व ओत्र धरलं जाईल. ते फक्त पाप आणि पाप आणि या पापी जीवनातून गाड्या असल्या मी बघित नाही अकडे परमात्म्याशी एकात्मता साधण्याचा मार्ग शोधेल आणि तो मार्ग म्हणजे भक्ती मार्ग असेल. आणि तो भक्ती मार्ग शोधित असताना नवविधा भक्ती, या नवविधा भक्तीतील श्रवण भक्ती महत्वाची. ऐकावे चांगले, बोलावे चांगले, त्याने आचरण येईल चांगले. जुडत नव्हतं या पलीकडे जाऊन अनेक भक्तीची साधना कलियुगात घडत असताना नाटक बघून धार्मिक उत्सव साजरे होतील. पण हे घडत असताना मानवाच्या शरीराचा शुचिर्भूतपणा महत्वाचा. अमंगल राहून केवळ अस्वच्छ राहून तामसी आहार घेऊन समजा देवतांची कार्य केली असती तर देवाला कधीही ग्राह्य करायचं नाही. म्हणूनच हा देव यापुढे आठवड्याचे 7 वार या 7 वारांचं बंधन घालून देते. सोम, मंगळ, गुरु, शनी या वारी कुणी तामसी आहार घेऊ नये, सात्विक आहार घ्यावा आणि केवळ देवतांची कार्य ठेवलेल्या तामसी आहार घ्यावा, पण तो प्रमाणात घ्यावा. राहिला प्रश्न, देवतांची कार्य ज्या ज्यावेळी करायची असतील त्या देवतांच्या धार्मिक उत्सवाच्या वेळी मात्र शरीराचा स्वच्छपणा महत्वाचा, शुचिर्भूतपणा महत्वाचा. त्या दिवशी कोणी तामसी आहार घेऊ नये, मग तो कुठलाही वार असू द्या. तेव्हा या देवानं केलेला बोध, शिवशंकरानं केलेला बोध मानवाच्या आचरणी राहिल्या कारणानं, वारांचं बंधन राहिल्या कारणानं प्रत्येक प्रजातीची समृद्धी होईल, प्रजातीचं रक्षण होईल आणि तुझ्या कुकुटांचाच काय प्रत्येक जीवांचा अभ्युदय करण्यासाठी हे देवतत्व सदैव पाठीशी. माझ्या प्रजातीचं रक्षण होईल, वेगवेगळ्या प्रजातीचं सुद्धा रक्षण होईल. पण देवा, ही सामान्य वाणी नव्हे, ही शिववाणी आहे. अर्थात या शिववाणीला काहीतरी महत्व राहिलं पाहिजे. याच्यासाठी चंद्र सूर्य असेपर्यंत ही शिववाणी अबाधित कशी राहील? संशय तुझा रास्त आहे. कृतयुगात शिवशंकरानं केलेला बोध कलियुगापर्यंत मानवाच्या आचरणी कसा काय राहणार? आज या देवानं मुखामध्ये बनलेला महिमा ही शिवलीला आहे. भक्त संगोपनासाठी शिव अवतीर्ण झाला, कुकुटांच्या प्रजातीच्या रक्षणासाठी अवतीर्ण झाला. पण त्याबरोबर मार आणि विशाला देवीनं या गालव ऋषींच्या अथक अशा परिश्रमानं आणि वैनतेयाच्या साह्यानं या ऋषभ पर्वतावर हे शिवलिंग स्थापिलं. अर्थात या शिवलिंगात हा शिव अंश स्वरूपानं वास्तव्य करून राहणार. अर्थात ही सर्व स्कंददेवाची लीला आहे. म्हणून पुढे येणाऱ्या काळात ऋषी महंत हीच लीला, शिवलीला स्कंद पुराणोक्तीला संचयित करतील आणि तेणेकरून ती स्कंद पुराणोक्ती मानवाच्या केवळ संचयी राहिल्यानं त्याचं पठण होईल, श्रवण होईल आणि तेणेकरूनच आज कुकुटांच्या जीवनात घडलेला प्रकार, राजा कुशलच्या जीवनात घडलेला प्रकार आणि शिवशंकरानं केलेला बोध प्रत्येकाच्या आचरणी राहील. आणि या ऋषभ पर्वतावरील या शिवपिंडिकेत कुकुटांचा ईश्वर किंवा प्रत्येक प्रजातीचा ईश्वर
जनतेचा विषय राजा कुशल म्हणजे एक मानव, सापवानं केवळ पक्षी झाला म्हणजे कुकुट झाला. पण हा कुकुट पुन्हा मानव होऊ शकत नाही असं आपल्याला वाटत असेल. हे ताम्रचूड राजा कुशलच्या जीवनाचा उद्धार करायचा आहे तेव्हा पाहून कोण गेलो सर्व कलाकारांचा या ठिकाणी पावनादेवी सांस्कृतिक कलाक्रीडा मंडळाच्या वतीनं शाळेवरून या ठिकाणी सत्कार करत आहोत. कृपया स्टेजवरती मंडळाचे सभासद दीपक कांडर, मुरली ओंकार कांडर